आणि त्याचबरोबर मेरू पर्वत जो आहे, मेरू शिखर या नाम सर्व शिखर जे आहेत, सर्व जे पर्वत आहेत, त्यात महान पर्वत म्हणजे मेरू आहे. आणि हा मेरू पर्वत जो आहे, त्या मेरू पर्वताला जसं मी सांगत होतो की मेरू पर्वतातले चार वरचे लोक जे आहेत, भू लोक, भुवर लोक, नंतर स्वर्ग लोक, हे जे आहेत, हे या मेरू पर्वताच्या टोकापर्यंत, आणि त्याच्यावरती तीन लोक आहेत. या मेरू पर्वताच्या वरती सर्वात पहिल्यांदा जे आहे गंगा माता जी आहे ती धारण होते. त्यानंतर गंगा मातेचे चार वेगवेगळे प्रकार बाहेर निघतात. भरपूर काही त्याची पण कॉस्मॉलॉजीमध्ये चर्चा करू, पण सर्वात प्रमुख पर्वत जो आहे हा मेरू पर्वत आहे, आणि हा मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. त्यामुळे सर्व महान पर्वतांमध्ये, मोठ्या पर्वतांमध्ये मेरू पर्वत बी आहे. यस, पुढे अजून कोणी? श्रीकृष्ण भयंतू तुम्हाला विचारलंय मी बोलायचं. सिद्ध गोपी माताची हरे कृष्णा. कोण? यस, बोला. हा, सीता जीवनी माताजी बोलते प्रभूजी. बोला माताजी. प्रभूजी याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे श्लोक क्रमांक 24 मध्ये की पुरोहितांमध्ये प्रमुख पुरोहित म्हणजे बृहस्पती हे भगवंतच आहे. भगवंत हे भगवंतांचंच रूप आहे. त्यानंतर सेनापतींमध्ये कार्तिकेय जो आहे ते पण भगवंतच आहेत. आणि सागर, जे जे मोठमोठे समुद्र सागर आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा भगवंतांचंच रूप आहे, विभूती आहे. तर सर्व पाण्याचे जे मोठे मोठे स्रोत आहेत, त्यात समुद्र हा मोठा स्रोत आहे, ते भगवंत आहेत. त्यानंतर कमांडर इन चीफ, सर्व देवतांचे जे प्रमुख सेनापती आहेत ते म्हणजे कार्तिकीय, तेही भगवंतच आहेत. आणि सर्व जे महान पुजारी आहेत, पुरोहित आहेत, त्यांच्यामध्ये सर्वात प्रमुख पुरोहित म्हणजे बृहस्पती, हेही भगवंत आहेत. नेक्स्ट, जर तात्पर्य वाचले तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितलेल्या आहेत. या संदीप, तुम्हाला काय बोलायचं पुढचं? हा, त्यानंतर महर्षींमध्ये भृगु महर्षी आहे. भृगु महर्षी म्हणजे ब्रह्मदेवांनी जी सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस काही पुत्रांना जन्म निर्माण केला होता, त्यातले भृगु हे सर्वात महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर दिव्य ध्वनींमध्ये ओंकार म्हणजे भगवंत आहे, ते पण श्रीकृष्णांचे रूप आहे. आणि यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे, म्हणजे हरे कृष्ण महामंत्र हा हे प्रत्यक्षपणे भगवंतांचेच रूप आहे ध्वनींमध्ये. आणि तो यज्ञ त्यामध्ये हिंसा पण होत नाही आणि यज्ञ सफल पण होत असतो आणि शुद्ध आहे, अत्यधिक शुद्ध आहे. बरोबर. आणि हिमालय पर्वत, अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत आहे, जो पर्वत हा हलवता येत नाही, कधी कधी हलवता येत नाही तो पर्वत. हरे कृष्ण. तर वरच्या श्लोकामध्ये मेरू पर्वतांमध्ये श्रेष्ठ मेरू पर्वत म्हणून वर्णन केलेले आहे. आणि त्यामुळे इथे भगवंत सांगतायत की तसा हिमालय ही पर्वतच आहे. तर हा मेरू पर्वत उंच आहे, सर्वश्रेष्ठ आहे, पण हिमालय पर्वत जो आहे हा अचल आहे, तो हलवला जात नाही. मेरू पर्वत जो आहे हा हलवला जातो. कोणाला आठवते मेरू पर्वत कधी हलवला होता? समुद्र मंथनाच्या वेळेस मेरू पर्वत, सुमेरू किंवा मेरू असं म्हटलं जातं. हा पर्वत जो आहे हा समुद्र मंथनाच्या वेळेस उचलून घेऊन गेले होते देवी देवता आणि दानव. ठीक आहे प्रभूजी, एक प्रश्न विचारू? यस. प्रभूजी, याच्यामध्ये आपला गिरिराज गोवर्धनाचा उल्लेख नाहीये प्रभूजी, पर्वतांमध्ये किंवा स्थावरांमध्ये? गिरिराज गोवर्धन जो आहे हा हिमालय समोर फार छोटा पर्वत आहे. तसं पाहायला गेलं तर हिमालय हा अतिशय विशाल आणि विस्तृत पर्वत आहे. आणि हिमालयाला इन जनरल जो आहे सर्व प्रकारे जे गोवर्धन पर्वताची महिमा जी आहे ही वैष्णवांना माहिती आहे, पण हिमालयाची महिमा जी आहे ही हिमालयाची महानता किंवा हिमालयाचं जे काही साधुत्व, श्रेष्ठत्व, हे सर्व जे आहे, आणि त्यात विशेष करून हिमालयांची पुत्री सती हिचंही वर्णन येतं. त्यामुळे हिमालय जो आहे हा इन जनरल सर्वश्रेष्ठच मानला जातो.
हा प्रभूजी, हरे कृष्णा. हरे कृष्णा. हा प्रभूजी, आपला गोवर्धन पर्वत सुद्धा हिमालयातच वृंदावनात आलेला आहे ना, असं काहीतरी मी स्टोरी ऐकली होती. नाही, हिमालयातून आलेलं नाहीये ते. विंध्य पर्वत आणि हिमालय पर्वताची तुम्ही स्टोरी ऐकला असेल, राधाराणीच्या जन्माबद्दलची. ओके ओके. ठीक आहे. विंध्य पर्वताच्या लाईन वेगळ्या आहेत, हिमालयाच्या वेगळ्या आहेत. जसं आपण म्हणतो ना की आपण महाराष्ट्रामध्ये आणि खाली साऊथ दक्षिण भारतामध्ये ज्या कोणत्या रेंजेस आहेत आपल्या, सह्याद्री. सह्याद्रीच्या रेंजेस आहेत, तसं हिमालयन रेंजेस आहेत त्या अति विशाल आहेत. ओके ओके. मी सर्वात ह्या सर्वात विशाल आहेत. बर, बाकीच्या गोवर्धन हा गोष्टी विंध्य पर्वताचा भाग आहे, रांगेचा. विंध्य पर्वताचा भाग नाहीये. गोवर्धन जो आहे ते डायरेक्टली स्पिरिच्युअल आध्यात्मिक जगतातून आलेले आहे. त्यांचं असं वेगळं असं पार्ट नाही. जशी यमुना सुद्धा डायरेक्ट आध्यात्मिक जगतातून खालेली आलेली आहे, त्याच हो. प्रकारे गोवर्धन जे आहे ते सुद्धा डायरेक्ट आलेले आहेत. त्यांचा असं वेगळा पार्ट नाही की कुठून कुठला वेगळा पार्ट. ओके ओके. थँक्यू. आपण ती कथा नक्कीच ऐकतो की गोवर्धन जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला होता. आपण आज इथे असंही समजू शकतो की गोवर्धन, की जसं ज्या प्रकारे हनुमानजी जो कोणता पर्वत, लक्ष्मणजी द्रोणागिरी. नावाचं, हा द्रोणागिरी. द्रोणागिरी नाही, अंजनी. नाही नाही, अंजली नाही. हनुमानजीने कोणता पर्वत उचलला होता? हम्म, हम्म, हम्म. अरे, द्रोणागिरीच ना प्रभू. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर द्रोणागिरी जो पर्वत आहे, तर त्या पर्वताला उचललं किंवा गोवर्धन जो आहे तो सुद्धा उचलून एका ह्या ठिकाणी इथं आले होते ते. त्यांचं नाव आठवत नाही मला परत, जे ऋषी ज्यांनी गोवर्धनला उचललं होतं आणि त्यानंतर त्यांनी शाप दिला गोवर्धनला. पण इथे अचल गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हिमालय जे आहेत हे अचल आहेत. ते कुठेही त्यांचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाहीये. त्यामुळे इथे जे वर्णन आलंय ते हिमालयाचं अचल म्हणून वर्णन आहे. ठीक आहे श्रेयस भाऊ? हा येस प्रभू. हरे कृष्ण. येस. पुढचं कोण सांगतंय? श्लोक क्रमांक 26. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. ते सांगतायत की वृक्षांमध्ये अश्वत्थ मी आहे, आणि नारद, सर्व ऋषींमध्ये नारद मी आहे, आणि गंधर्वांमध्ये चित्ररथ, आणि जे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्यामध्ये कपिल मुनी मी आहे. हे झालं भाषांतर. आता त्याचं विश्लेषण सांगायचं. जसे जितके वटवृक्ष आहेत अश्वत्थ ना म्हणजे सर्वात, कोणता वृक्ष? हा अश्वत्थ म्हणजे सर्व वटवृक्षामध्ये हा सर्वात मोठा असतो. याला अनेक फांद्या असतात आणि त्याच्यापासून परत वृक्ष निर्माण होतात त्या फांद्यांपासून. अश्वत्थ म्हणजेच वटवृक्ष. अश्वत्थ आपण भक्ती समृद्ध सिंधू मध्ये शिकणार आहोत की भगवंत सांगतायत तिथे, रूप गोस्वामी सांगतायत की वैष्णवांनी काही जे अतिशय शुभ वृक्ष आहेत, जसे अश्वत्थाची पूजा करणं गरजेचं आहे किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा करणं गरजेचं आहे, असंही तिथे वर्णन करतात. तर अश्वत्थ जो आहे हा अतिशय श्रेष्ठ आणि शुभ वृक्ष म्हणून मानला जातो. जशा प्रकारे आपण तुलसी महाराणीला सन्मान देतो, तुलसी महाराणींचं या भूतलावरती जे रूप आहे एका झाडाच्या रूपात, तशाच प्रकारे अश्वत्थ जे आहे किंवा आवला जो आहे ते भगवंतांचे विशेष, भगवंत त्याच्यामध्ये आहे किंवा ह्यांना भगवंत म्हणतात की मी स्वतः तो आहे वटवृक्ष. तर हे अश्वत्थ किंवा वटवृक्ष जे आहे ते मी आहे. देवर्षी नाम नारदच नारद, त्यामुळे नारद म्हणजे कोणीही निंदा निंदा करू नये. नकळीचा नारद वगैरे जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. भगवंत सांगतात सर्व देवर्षीमध्ये महान नारद मी आहे. त्यानंतर गंधर्वांमध्ये चित्ररथ, गंधर्वांचे जे प्रमुख आहे चित्ररथ तो मी आहे. आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये हे कपिल मुनी जे आहेत हे सर्व सिद्धी आहेत. आणि हे कपिल जे आहेत हे सांख्य कपिलपेक्षा वेगळे आहेत. ज्यांनी सांख्य योग पूर्णपणे सांगितलं ते कपिल मुनी हे आहेत. पण दुसरे आणखीन एक कपिल आले ज्यांनी सांख्य योग पूर्ण सांगितलेला नाहीये. त्याला प्रभुपाद नेहमी भाषांतरात नास्तिकवादी कपिल म्हणतात. तर ते कपिल नाही, पण हे जे कपिल मुनी ज्यांनी सांख्य योग विस्तार रूपाने सांगून त्याच्यामध्ये भगवंतांचे संबंध कसा जोडावे असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 27.
हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न होता. येस, बोला. हे चित्ररथ म्हणजे तेच आहे का जे महाभारतात अर्जुनाबरोबर युद्ध झालं असं ती स्टोरी आहे ती? येस, येस, तेच आहे तुझी. आणि मग त्याच्यात चित्ररथाला अर्जुनाने हरवलं होतं, मग भगवंताच्याच एका रूपाला हरवलं असं म्हणता येईल का त्याला? हो, अडचण नाही त्याच्यामध्ये. भगवंत अच्छा. वेगवेगळ्या लीला करतायत, वेगवेगळ्या गोष्टी. आणि जेव्हा ही महत्वाची गोष्ट आहे इथे, जेव्हा जेव्हा सांगितलं जातंय, कृष्ण म्हणतात की मी आहे, मी असं आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांच्यातली जी विशेष शक्ती जी आहे ना, ती शक्ती भगवंत आहे हे समजणं गरजेचं आहे. ती व्यक्ती भगवंत नाहीये. तर किंवा ती व्यक्ती जो आहे हा भगवंतांचा अवतार नाहीये. विशेष करून आपण जेव्हा शक्तावेश अवतारांबद्दल चर्चा करतो, तर त्यावेळेस आपल्याला समजणं गरजेचं असतं की शक्तावेश अवतार जो आहे तो त्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे. जसं प्रभुपादांना शक्तावेश अवतार म्हटलं जातं. पण प्रभुपाद कृष्ण आहेत का? नाही. आपण गुरूंना कृष्णा समान पूजतो. प्रभुपादांमध्ये कृष्ण शक्ती आहे हे नक्की आहे. जसं आपण पाहणार की भागवतामध्ये सुद्धा वर्णन येतं की पृथ्वी महाराज जे आहे त्यांना शक्तावेश अवतार म्हटलेले. पण ते स्वतः स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही आहेत, पण त्यांच्यामध्ये भगवंतांची शक्ती आहे. तशाच प्रकारे या सर्व गोष्टी ज्या विशेष आहेत, ज्या महान आहेत, ज्या श्रेष्ठ आहेत, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये सुद्धा त्या श्रेष्ठ आहेत, पॉवरफुल आहेत. त्या सर्व गोष्टीमध्ये कृष्ण शक्ती, कृष्णाची जी शक्ती आहे महान, ती आहे. म्हणजे चित्ररथ आणि अर्जुन यांच्यात झालेल्या युद्धामध्ये चित्ररथ जे आहे त्यांचा पराभव झालेला आहे. पण तसं त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही, पराभव होऊ शकतो त्यांचा. पण तिथे भगवंतांची त्यांच्यामध्ये विशेष शक्ती आहे किंवा त्यांचं जे प्रमुखपणा आहे ते भगवंत आहे. ठीक आहे प्रभू. हो प्रभूजी, ओके, थँक्यू. यस, कोण सांगताय श्लोक क्रमांक 27 लवकर? हरे कृष्णा. अरे येस, हा बोला. हा हा प्रभूजी, याच्यामध्ये जे समुद्र मंथन लीला झाली होती श्लोक हम्म. नंबर 27 मध्ये त्याच्याबद्दल बोललेलं आहे. जसं त्यावेळेस जे सुर आणि असुरांनी एक वेळा समुद्र मंथन झालं, त्याच्यातून अमृत आणि विष उत्पन्न झालं होतं. आणि हम्म. त्याच्यासोबत बाकी अनेक गोष्टी निर्माण झाल्या होत्या, जसे की एक घोडाही उत्पन्न झाला होता, एक हत्ती उत्पन्न झाला होता. तो घोडा जो हम्म. आहे तो उच्चश्रवा नावाचा अश्व होता आणि ऐरावत नावाचा हत्ती होता. तर हेही भगवान म्हणतात की मी तो अश्व आहे, उच्चश्रवा नावाचा अश्व आहे आणि ऐरावत नावाचा हत्ती आहे. बरं, अजून एवढ्या दोनच गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये. राजाबद्दल पण सांगितलंय. नरानाम च नराधिपम, म्हणजे मनुष्यामध्ये जो राजा आहे राजा तो मी आहे. म्हणजे ह्याच्यातून आपण एक गोष्ट समजतो की ज्या मनुष्यांमध्ये जे योग्य धार्मिक राजा जे आहे ते भगवंत आहेत हे समजलं. जसं युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज यांचं उदाहरण प्रभुपाद देतात. भगवान श्रीरामांसारखे राजे जे आहेत त्यांनी जे धर्मनिष्ठ आहेत, जे सदैव प्रजेच्या कल्याणाचा विचार करतात, असे पालन करणारे राजे जे आहेत ते मी आहे असं भगवंत सांगतायत. तर त्यामुळे ही जेव्हा दक्षिण भारतामध्ये एक कथा येते ती ज्याच्यामध्ये राजा जो आहे हा देवतांचा रिप्रेझेंटेटिव्ह मानला जातो. आणि त्या राजाच्या त्याच्यामध्ये ती आर्ग्युमेंट आहे ज्याच्यामध्ये यमुनाचार्य आणि ते जे ब्राह्मण आहेत त्यांच्यामध्ये जी वादविवाद झाला होता, त्याच्यामध्ये यमुनाचार्य जेव्हा त्या राणीबद्दल बोलतात की राणी जी आहे ती तिचे 3 गोष्टी राजाला सांगतात की राणी जी आहे ही कुलीन नाहीये किंवा राणी जी आहे ती काय तर एक थोडक्यात सांगायचं म्हणजे राजा जो आहे हा भगवंतांचा अधीनतेमध्ये धर्मपालन करणारा राजा जो आहे त्याच्यात जी शक्ती आहे ती भगवंत आहे. ठीक आहे, श्लोक क्रमांक 28. हरे कृष्णा. येस, बोला तुम्ही. हा प्रभूजी, वज्र म्हणजे जी काही शस्त्र अस्त्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे ते वज्र म्हणून आहे. ते वज्र सुद्धा भगवंतांच्या शक्तीचं एक प्रतीक आहे. त्यानंतर भगवंतांच्याकडे ज्या गायी होत्या, म्हणजे कृष्ण लोकांमध्ये ज्या गायी होत्या त्याच्या की त्या गायी अशा आहेत की त्या केव्हाही त्यांचं दूध काढता येत होतं किंवा त्या केव्हाही दूध देऊ शकत होत्या. अशा ज्या गायी आहेत त्या गायी भगवंतांकडे होत्या. त्यातली सुरभी गाय जी होती ती सुरभी गाय सुद्धा भगवंतांचंच प्रतीक आहे.
आणि त्यानंतर सृष्टीची निर्मिती किंवा प्रजोत्पादन करण्यासाठी कामदेव म्हणून ज्यांची हे केली, कामदेव म्हणून जे काही जन्माला आले ते सुद्धा भगवंताच हे आहे. आणि सापांमध्ये वासुकी म्हणून जो मोठा सगळ्यात मोठा साप किंवा जे काय आहे ते पण भगवंतच आहेत. वासुकीचा उपयोग कुठे करण्यात आला होता? समुद्र मंथनामध्ये त्या मेरू पर्वताला गुंडाळून त्यांना धरून ते मंथन करत होते. सुरभी गाय जी आहे हिचा कुठे उल्लेख होतो भागवतात? काय प्रभूजी, ऐकून याल? सुरभी गायीचा भागवतात कुठे उल्लेख येतो? सर्व गायींमध्ये प्रमुख जी सुरभी गायी आहे तिचा भागवतामध्ये कुठे उल्लेख येतो? जेव्हा इंद्राचं हे केलं होतं भगवंतांनी, म्हणजे पूर्ण गोवर्धन लीला झाल्यानंतर, तेव्हा भगवंतांची माफी मागण्यासाठी बृहस्पतीने इंद्राला सांगितलं होतं की सुरभी गायीची माफी माग, मग भगवंत क्षमा करतील असं. बरोबर. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे सुरभी गायीला बरोबर घेऊन गेल्यानंतर भगवंत तुला लगेच माफ करतील. भगवंतांचा सर्व क्रोध जो आहे तो नाहीसा होईल. ठीक आहे. वज्र कोणाकडे असतं? आयुधानाम अहम वज्र. वज्र हे जे इंद्र इंद्राकडे वज्र जे आहे ते जे सर्वात मोठं अस्त्र जे आहे ते असतं. यश, श्लोक क्रमांक 29. अभ्यास सगळ्यांनी केला असताना सोपं झालं असतं, आपण पटापट पुढे गेलो असतो. कळत नाही म्हणजे काय अडचण कुठे येते, आपला वेळ मिळत नाहीये की काय होतंय, का भक्तांकडून अभ्यास होत नाहीये. सर्वजण आय थिंक पुस्तक वितरणामध्ये व्यस्त आहात. अमृता सुंदरी माताजी, सिद्ध गोपी माताजी, स्वाती माताजी, बोला सर्वजण लवकरच. हरे कृष्णा प्रभूजी. यस. नागांमध्ये जे अनंत नावाचे जे शेष आहेत ते स्वतः भगवंतच आहेत. त्यानंतर वरुण जलचरांमध्ये वरुण, म्हणजे प्रभूजी मला ते कळलेलं नाहीये त्याचे नेमके जलचरांमध्ये वरुण कसं, की वरुण देवता ही वेगळी आणि जलचर वेगळे आहेत. नंतर पितरांमध्ये आर्यमा, ते पण आर्यमा म्हणजे काय हे काही कळलेलं नाहीये नेमकं, कशासाठी आर्यमा म्हणतात किंवा काय. आणि मृत्यू म्हणजे जो आपल्याला मृत्यू येतो त्या मृत्यूचा जो कोणी हे आहे ते सुद्धा भगवंतच आहेत, म्हणजे कारक आहेत ते भगवंतच आहेत. पण आर्यमा वरुण जलचर मध्ये वरुण हे प्रभूजी ही संज्ञा नाही कळली. तर जलचरांमध्ये वरुण, तुम्हाला जर माहिती असेल भागवतातली जी कथा, जेव्हा कृष्णाचे वडील म्हणजे नंद महाराज जेव्हा पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस स्नान करण्याची वेळ नव्हती त्यावेळेस जेव्हा ते स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये पोहोचले त्यावेळेस वरुण देवता जे आहे, तर पाण्याचे देवता जे आहेत, पाण्याचे जे प्रमुख देवता जे आहेत ते वरुण आहेत. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की नग्न अवस्थेमध्ये कोणी स्नान करू नये, नग्न अवस्थेमध्ये जलामध्ये प्रवेश करू नये किंवा जल धारण करू नये. का? कारण वरुण देवता जे आहेत ते नाराज आहेत. त्याचबरोबर अवेळी कोणी वरुण जलामध्ये स्नान करू नये देऊ, कारण जल जे आहे त्याचे प्रमुख जे आहेत हे वरुण देवता, आणि त्यामुळे इथे जलचरांमध्ये प्रमुख वरुण जे आहेत. त्यानंतर वरुणांच्या लोकांमध्ये नंद महाराजांना ओढून घेऊन गेले आणि नंतर कृष्ण जातात आणि नंद महाराजांना वाचून घेऊन येतात. ती पूर्ण लीला आहे. आणि ज्यावेळेस वरुण देवतांना भगवंतांचं दर्शन होतं आणि वरुण देवता माफी मागतात, तर जलचरांमध्ये वरुण देवता जे आहेत ते प्रमुख आहेत. आणि जे पित्र आहेत त्या पित्रांमध्ये आर्यम यांच्याबद्दल ते पितृलोकाचे जे प्रमुख आहेत, जसं यमलोकाचे प्रमुख यमदेव आहेत, तशाच प्रकारे पितृलोकाचे प्रमुख जे आहेत हे आर्यमा आहेत. आणि त्यामुळे त्या पितृ लोकांचे जे प्रमुख त्यांच्याकडे पितृलोकाची जबाबदारी आहे. जशी यमराजांच्याकडे यमलोकाची जबाबदारी आहे, तशा प्रकारे पितृलोकाची जबाबदारी जी आहे अधिष्ठाता आहेत जे आर्यमा आहेत. आणि त्या आर्यमांमध्ये श्रेष्ठ जे आहेत ते म्हणजे भगवंत, म्हणजे पितृलोकाचे प्रमुख जे आहेत ते भगवंत आहेत, भगवंत सांगतो. हरे कृष्ण. अनिता शिंपी माताजी बोलणार आहात का आता श्लोक क्रमांक 30 वर?
हरे कृष्णा. बोला. भक्त प्रल्हाद दैत्यांमध्ये जे भक्त प्रल्हाद महाराज जे आहेत ते सुद्धा भगवंतच आहेत. त्यानंतर आपण जो म्हणतो की काळाचे सुद्धा कारक भगवंतच आहेत. आणि पशूंमध्ये सिंह म्हणजे सिंह हा जंगलाचा राजा आहे, ते सुद्धा भगवंतच आहेत. आणि पक्ष्यांमध्ये गरुड हा पक्ष्यांमध्ये राजा आहे, ते सुद्धा भगवंतच आहेत. यस, कालोस्मी भगवंत सांगतात, मैं समय हूँ. आपण जर जुनं महाभारत पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये वर्णन येतं, मैं समय हूँ. मैं समय कालोस्मी भगवंत जे आहेत, काळ जो आहे तो काळ जो आहे ते भगवंत आहेत. महान, इथे जेव्हा भगवंतांच्या सर्व महानतेचं वर्णन होत आहे तर दैत्यानाम, तर प्रल्हाद जे आहेत हे दैत्यामधले श्रेष्ठ दैत्य आहेत, जे भगवंतांचे भक्त आहेत. आणखीन दैत्यामध्ये कोण कोण आहेत जे भगवंतांचे भक्त आहेत, तुम्ही सांगू शकेल? बली बली महाराज. महाराज. बली महाराज. विभीषण. तर त्याच वृत्रासुर. प्रकारे वृत्रासूर. Yes. यस, वृत्रासूर. त्याच प्रकारे प्रल्हाद जे आहेत हे प्रमुख मानले जातात, बली महाराजांचे आजोबा. तर त्यामुळे दैत्यानाम प्रल्हादास्मी दैत्यानाम कलयामयम. काल जे आहे ते भगवंत आहेत. मृगानाम मृगेंद्रयोम. तर सर्व पशूंमध्ये मृग जे आहेत हे भगवंत आहेत. आणि त्याचबरोबर मृग आणि सिंह हे भगवंत आहेत. आणि त्यानंतर गरुड, सर्व जे उडणारे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यामध्ये गरुड सर्वात मोठा पक्षी मानला जातो. ते गरुड जे आहेत तेही भगवंत आहेत. पवन पवतास्मी भी रामः शत्रभूतामहं. यशानां मकरचास्मी स्तोत्रस्यास्मी जाह्नवी. सांगा, बोला. श्लोक क्रमांक 31. अमृता सुंदरी मातेची सांगतात काही? हरी बोल. बोला मातेजी. प्रभूजी पूर्वीच्या श्लोकावर सांगायचे का ह्या एका श्लोकावर? कोणत्या ह्या किंवा ह्याच्या पुढच्या श्लोकावर कुठल्याही सांगू शकतो मी वाचल्यास. वायू पण मी आहे असं सांगतात भगवंत. आणि शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम आहे, मत्स्यामध्ये मकर मास आहे, नद्यामध्ये मी गंगा नदी. जान्हवी ह्या शब्दाचा उल्लेख आलेला इथे. जान्हवी म्हणजे ज्यांनी जानू मुनींनी ज्यांना पाषाण केलं होतं आणि त्यांच्या कानातून जी बाहेर पडली त्यामुळे त्याचं नाव जान्हवी झालं. गंगा नदीचं नाव जे आहे हे जान्हवी आहे. तर सर्व स्त्रोत जे आहेत, महान स्त्रोत, त्यात सर्वात महान स्त्रोत जो आहे या भूतलावरती म्हणजे गंगा मातेचा. ती गंगा माता, गंगा जी आहे ते भगवंत आहे. वाहणाऱ्या पवित्र वायूंमध्ये इथे पवित्र वायूचं वर्णन केलेलं आहे. पवतास्मी. इथे कुठल्याही अशुद्ध वायूचं वर्णन केलेलं नाहीये. तर जो पवन आहे तो व्यक्तीला आनंद प्रदान करतो, ते भगवंत आहे. सर्व शस्त्र धारण करण्यामध्ये जे पारंगत म्हणजे राम किंवा परशुराम जे आहेत ते भगवंत स्वतः आहेत. आणि त्याचबरोबर जे सर्व मासे आहेत, मकरच्या अस्मी. जशाना म्हणजे सर्व माशांमध्ये मकर मासा म्हणजे ज्याला आपण समजू शकतो की जो शार्क मासा आहे सगळ्यात मोठा, शार्क मासा भगवंत आहेत. आय थिंक मला असं वाटतंय की मलाच वाचणं गरजेचं आहे, बाकीच्या भक्तांनी अभ्यास केलेला नाहीये. सर्गानामंत्रियतश मध्यम चैव अर्जुन अध्यात्म विद्यानां वाद प्रवदात्महम. हे अर्जुन, सर्व सुजनांचा आदी अंत आणि मध्य मीच आहे. सर्गानाम आदी अंत मध्य, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. इथे अध्यात्म विद्या सांगितले भगवंतांनी. जसं आपण नेहमी चर्चा करत असतो की वेदांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये विद्या आणि अविद्या हे दोन प्रकार आहेत. त्यात विद्या जे आहे हे भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे. आणि त्या विद्या जी आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो
की जी विद्या अध्यात्म विद्या आहे ती भगवंत आहे, आणि त्यामुळेच वेदांचा सार जो आहे, वेदेश सर्वे अहम एव वेद्यो, हे ज्ञान सुद्धा अध्यात्म विद्येद्वारे भगवंतांबद्दल येतं. आणि तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य मी आहे. तर तर्कशास्त्र हा एक वेदांचा प्रमुख भाग आहे. तर्क वितर्क वादविवाद ज्या आहेत ह्या गोष्टी नेहमी होत असतात. त्यातलं सत्य जे आहे ते मी आहे असं भगवंत सांगतो. तर ह्या ज्या पृथ्वीवरती जे काही संहार होत आहे, किंवा जो काही आधी सुरुवात होत आहे, किंवा जो अंत होत आहे, किंवा जे त्याचं मेंटेनन्स होत आहे, या सर्व गोष्टी भगवंतांद्वारेच होतात. त्यामुळे भगवंत इथे सांगतात की मी जो आहे हा सृजनांचा आदी अंत आणि मध्य आहे. श्लोक क्रमांक 33. अक्षराणाम अकारस्मि दंत सामसी सकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुख. भगवान अक्षरांमध्ये अकार, पासून सुरुवात होते अक्षरांची. अकार जो आहे तो मी आहे. समासांमध्ये द्वंद्व समास जो आहे तो मी आहे. आता इथे भगवंत व्याकरणाबद्दल चर्चा करतात. अविनाशी काळ मी आहे, आणि त्याचबरोबर सृष्टीकर्तामध्ये ब्रह्मदेव सुद्धा मीच आहे. काळ जो आहे हा सर्वांचा ऱ्हास करतो, आणि तो काळ जो आहे हा मीच आहे भगवंत सांगतात. काळ जो आहे मी तो आहे याचं दोनदा वर्णन आलेलं आहे. श्लोक क्रमांक 30 मध्ये सुद्धा याचं वर्णन आलंय, आणि श्लोक क्रमांक 33 आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत याचं वर्णन करत आहे की मी जो आहे हा काळ आहे. जसं इथे वरती सांगितलं होतं भगवंतांनी सृजनानं त्यांच्या सर्वांचं जे अंत मध्य आणि आदी अंतश्च मध्यश्च हे मीच आहे. तर त्याच प्रकारे सृजनांचा काळ जो आहे तो सुद्धा मीच आहे. सर्व जणांचा जो सर्व गोष्टींचा काळ जो आहे तो मी आहे. अकार आणि द्वंद्व समास हे व्याकरणाचा प्रकार आहे, तिथे भगवंत सांगतात मीच आहे. आणि सृष्टीकर्त्यांमध्ये जे महान, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली, ते ब्रह्मदेव सुद्धा मीच आहे. मृत्युः सर्वहरश्चाहम् अद्भुतश्च भविष्यातम् कीर्तिश्रीकारशिवाकनारीणां स्मृतिस्मेधा दुतिक्षमा. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे. भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मी आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. हे स्त्रियांचे विशेष गुण आहेत, आणि हे सर्व विशेष गुण जे आहेत ते स्त्रियांमध्ये भगवंतांपुढे येतात. एक विशेषता आहे याची. तर जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात, आणि जो मृत्यू जो आहे भगवंत सांगतात तो याच्याआधी सांगितले कालोस्मी, मी काळ आहे. त्याच प्रकारे इथे जर भगवंत मृत्यू जो आहे जीवनामध्ये कोणाचेही तो मीच आहे सांगितलंय. त्याचबरोबर भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. सर्व कारण आपण जेव्हा म्हणतो, त्याच भविष्यात येणाऱ्या कुठल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे कारण भगवंत सांगतात मी इथे आहे. तात्पर्याने प्रभुपाद लिहितात, या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती, भाग्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, निष्ठा आणि क्षमा या 7 ऐश्वर्यांना स्त्रीवाचक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यापैकी एकाही ऐश्वर्य असतील तर त्याला स्तुत समजले जाते. पण जर एखादा मनुष्य सदाचारी असेल, तो स्तुत बनतो. संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे, म्हणून अत्यंत कीर्तिवान आहे. एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले आहे. निरनिराळ्या विषयावरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे, तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेप्रमाणे जीवनात उतरवणे म्हणजे बुद्धी आहे. अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजे दृढता आहे. जेव्हा पूर्ण झाल्यानंतर मनुष्य विनम्र आणि शांत असतो, जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो, तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असं म्हटले जाते. तर हे जे 7 ऐश्वर्य इथे वर्णन केलेले आहेत, 7 गुण जे वर्णन केलेले आहेत ते स्त्रीलिंगी आहेत. आणि त्याचबरोबर हे जे आहेत ज्यांच्याकडे आहे तो व्यक्ती महान मानला जातो, तो व्यक्ती विशेष मानला जातो, आणि ही विशेषता जी आहे त्या व्यक्तीमधली ती भगवंत स्वतः आहे. ह्या विभूती योगाचं अध्ययन केल्यानंतर
जर ह्या गोष्टीला विश्वासाने जर कोणी स्वीकार केला ह्या सर्व गोष्टींचा, तर तो व्यक्ती नक्कीच नम्र राहील की माझं स्वतःचं काहीच नाहीये हे त्याला नक्की कळेल. हे जे काही आहे हे भगवंतांकडून आलेलं आहे. बृहस्तास तथा सामनाम गायत्रीं छंदस सामय मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकर. तर सर्व सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहस्माम मी आहे, छंदांमध्ये गायत्री छंद जो आहे तो मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष जो मास आहे, मार्गशीर्ष जो महिना आहे, विशेष करून दक्षिण भारतामध्ये तो फार मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आणि ब्रह्मोत्सव वगैरे असे मोठे मोठे कार्यक्रम असतात. तो मी आहे. आणि ऋतूनाम कुसुमाकर, सर्व ऋतूमध्ये कुसुम वसंत ऋतू जो आहे तो अतिशय आनंद प्रदान करणारा ऋतू आहे. छान वसंत ऋतूमध्ये छान फुलं येतात किंवा जो काही पूर्ण परिसर आहे तो सुंदर असतो. तर ह्या ऋतूमध्ये वातावरणही खूप प्रसन्न असतं वसंत ऋतूचं. वसंत ऋतू शक्यतो जानेवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला असतो. त्यावेळेस वातावरण अतिशय प्रसन्न असतं. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना जो आहे अतिशय शुभ मानला जातो वैदिक संस्कृतीमध्ये. तर इथे प्रश्न जसा गोवर्धनचा प्रश्न होता तसा भक्तांचा प्रश्न असू शकतो की कार्तिक महिना आपल्यासाठी श्रेष्ठ. तर कार्तिक हा वैष्णवांसाठी श्रेष्ठ आहे, विशेष करून गौडीय वैष्णवांसाठी तो श्रेष्ठ आहे. बाकीच्या इन जनरल सर्वांसाठी मार्गशीर्ष महिना जो आहे हा शुभ मानला जातो. कार्तिक महिना हा राधाराणीला प्रिय असल्यामुळे गौडीय वैष्णवांसाठी तो अतिशय प्रिय आहे. पण इन जनरल सर्वांसाठी मार्गशीर्ष महिना जो आहे हा शुभ मानला जातो. त्यामुळे मासाना मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू भगवंतांना अतिशय विशेष आहे. सामवेद हा विविध देवतांनी गायलेले सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे. त्यापैकी बृहस्पत हे एक गानस्तुत आहे. त्याचा सूर अत्यंत मधुर आणि मध्यरात्री हे गायले जाते. तर हे सुराबद्दल वर्णन केलेलं आहे. भगवंत कुठलीही गोष्ट सोडत नाहीये. इथे आकार जो आहे तो भगवंत आहे. व्याकरणातला जो मास आहे, द्वंद्व समास, जो समास भगवंत आहे. तशाच प्रकारे छंदांमध्ये गायत्री छंद ते आहे. तशा प्रकारे सुरांमध्ये जो वैदिक सूर आहे किंवा सामवेदात गायलेला जो सूर आहे बृहस्पत, तो सुद्धा गानस्तुत जो आहे ते भगवंत आहे असं सांगत. श्लोक क्रमांक 36. ऋतम छलयतास्मि तेजस तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्यम सत्व वतामहम. फसवणाऱ्यांमध्येही धृत व्यक्ती असं म्हणतो आपण, तो मी आहे. तेजस्वांमध्ये तेज जे आहे ते मी आहे. विजय सुद्धा मी आहे भगवंत सांगतात. आणि साहस बलांमध्ये बलही मीच आहे. ते साहसी जे बलवान व्यक्ती आहेत त्यांच्यातलं बल जे आहे हे भगवंत आहेत. विजय जो प्राप्त होतो तो विजय भगवंत आहेत, पराजय नाही. विजय जो आहे तो भगवंत आहे. भगवंतांचं एक नाव हे विजय म्हणून आहे. अजय हे भगवंतांचं नाव आहे, जे नेहमी जित जय असतं त्यांचं. किंवा अजित भगवंतांचं नाव आहे. जेव्हा समुद्र मंथन लीला होते त्यावेळेस कूर्मावतार खाली होते आणि वरच्या मेरू पर्वताच्या वरती जे आहे हे भगवंत अजित होते. आणि अशा प्रकारे भगवंतांनी तो पूर्ण मेरू पर्वत सांभाळलेला होता. अशा प्रकारे अजित, विजय, अजय हे भगवंतांची नावं आहेत, ते भगवंत आहेत. विशेष म्हणजे फसवणाऱ्यामध्ये जगामध्ये बरेच व्यक्ती जे आहेत ते फसवतात एकमेकांना. स्वतःने म्हणतात हे पूर्ण जगत जे आहे हे चीटर्स अँड चीटेड आहे, जे फसवणाऱ्या आणि फसवून घेणाऱ्या व्यक्तींचं आहे. अशा धूर्त व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ जे आहे हे श्रीकृष्ण आहे. आपल्याला कृष्णाच्या बऱ्याच ठिकाणी आपण रणछोड लीला जे आहे, कृष्ण भाव निघून गेले किंवा कुठल्याही वेगवेगळ्या लीलामध्ये पाहतो की भगवंत जे आहे ते अतिशय बुद्धिमान आहे. महाभारतामध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की भगवंत त्यांच्या धृततेचा म्हणजे त्यांच्या फसवणुकीने कशा प्रकारे अर्जुनाचं रक्षण करतात याचे आपण बऱ्याच ठिकाणी वर्णन करतो. ऋषीनाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम स्वयं व्यासः कवीनाम उशुना कवी. तर सगळ्या ऋषीवंशांमध्ये वृष्णीवंशीमध्ये वासुदेव मी आहे. वृष्णीवंशी जे आहेत हे कृष्ण या वंशातून आलेले आहेत. त्यात वासुदेव हे अतिशय धर्मपरायण होते, अतिशय बुद्धिमान होते. त्यांचं ते वृष्णी कुल जो आहे त्याच्यामध्ये महान वासुदेव हे मी आहे.
पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. 5ही पांडवांमध्ये अर्जुन जो आहे हा महारथी महान योद्धा मानला जात होता. त्याचबरोबर अर्जुन जो आहे हा भगवंतांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे अर्जुनाचं वर्णन, अर्जुनाला धनंजय असंही म्हणतात, अर्जुनाला महाबाहू असं म्हणतात. अर्जुनाची खूप काही विशेषता आहे. अर्जुनाने इंद्रलोकामध्ये जाऊन युद्ध केले, 3 युद्ध जिंकून आलेले अर्जुन. त्यामुळे अर्जुन जो आहे हा पांडवांमध्ये अशा प्रकारे विशेष मानला जातो. विशेष करून महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा द्रोणाचार्य म्हणाले की अर्जुनाला हरवणं अवघड आहे. 2 कारणामुळे की अर्जुन स्वतःही अतिशय शक्तिशाली आणि कृष्ण जे आहेत हे नेहमी अर्जुनाबरोबर असतात. आणि त्यामुळे पांडवांमध्ये अर्जुन जो आहे तो मी आहे. मुनींमध्ये व्यास म्हणजे व्यासदेव जे आहेत ज्यांनी पूर्ण शास्त्र जे आहे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं लिखाण केलं. सर्व शास्त्रांचं ज्यांना अध्ययन केलेलं आहे. स्वतः व्यास जे आहे हे भगवंतांचे साहित्यिक अवतार मानले जातात. त्यामुळे व्यासदेव जे आहेत हे भगवंत आहेत. आणि महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे. तर इथे उशनाबद्दल काय चर्चा केलेली प्रभुपादांनी? शुक्राचार्य म्हणून सांगितलं. अच्छा. तर कवींमध्ये महान म्हणजे शुक्राचार्य आहेत. कोणत्याही विषयाचे सखोल चिंतन शकणाऱ्या व्यक्तींना कवी म्हणतात. कवींमध्ये उशना अर्थात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत. ते अत्यंत बुद्धिमान दूरदर्शी राजकारणी होते. त्याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णाचा आणखीन एक विभूती आहे. जसं बृहस्पती देवतांचे जे गुरु आहेत ते एक विभूती आहेत, त्याचप्रकारे शुक्राचार्य सुद्धा एक विभूती आहे. हरी बोल प्रभूजी. प्रश्न आहे एक ह्याच्यावर, श्लोक क्रमांक 36 वर एक प्रश्न आहे प्रभूजी. हा माताजी बोला. द्यूत म्हणजे इथं हे जे म्हणजे जुगार आहे त्याला म्हणले का? नाही माताजी, द्रुत क्रीडामध्ये सुद्धा कोणी जसा शकुनी जो आहे द्रुत क्रीडेमध्ये फार पारंगत होता आणि त्यामुळे तो प्रत्येक वेळेस दुर्योधनांना जिंकून देत होता. त्याच प्रकारे ह्या सर्व द्रुत व्यक्ती आहेत. म्हणजे शकुनी एक द्रुत व्यक्ती आहे, दुःशासन दुर्योधन एक द्रुत व्यक्ती आहे, धृतराष्ट्र एक द्रुत व्यक्ती आहे. अशा द्रुत व्यक्तींमध्ये सुद्धा जी श्रेष्ठ भगवंत आहेत फसवणाऱ्यामध्ये. आणि भगवंतांनी ज्या प्रकारे बऱ्याच काही अशा लीला केल्या आहेत ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे मोहित केलेले फसवले. जसं आपण ती भस्मासुराची कथा ऐकतो. भस्मासूर जो आहे तो शिवजींना मारायला निघाला होता. त्यावेळेस मग भगवंत एक सुंदर बालकाच्या रूपामध्ये येतात आणि त्याला सांगतात की तुझी परीक्षा पाहिली जाते, तुला दिलेला शाप तो आशीर्वाद शिवजींचा खराही ठरू शकत नाही. तू एक काम कर, स्वतः तो मंत्र जप कर तुझ्या डोक्यावरती हात आणि त्यानंतर तो भस्मासूर भस्म झाला. तर अशा प्रकारे जी फसवण्याची जी कला आहे, द्रुत कला जी आहे ती सुद्धा विशेष आहे, जी भगवंतांमध्येच पूर्णत्वाने पाहिली जाते आणि भगवंतांकडे आहे. ठीक आहे. हरे कृष्णा प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, मुनी आणि ऋषी यातला फरक काय? ऋषी, मुनी, कवी हे वेगवेगळे शब्द आहेत. कवी जे आहेत, कवी हा शब्द जो आहे हे जे कविता लिहितात, जे काही विचार चिंतन करतात त्याच्यावरती असू शकतो. ऋषी जे आहेत हे एक प्रकारचे वैरागी किंवा एक प्रकारचे दिव्य साधक आहेत. आणि मुनी जो आहे, मुनी म्हणजे जो वेगवेगळ्या तर्क वितर्क करतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा नेहमी त्याचा सखोल विचार करून जसं मेंटल स्पेक्युलेशन म्हणतात. मेंटल स्पेक्युलेशन म्हणजे आपल्या मनाद्वारे मनोकल्पित काहीतरी गोष्टी शास्त्रातून काढणं. पण असे व्यक्ती जे योग्य प्रकारे त्या गोष्टीवरती चरण करतात, शास्त्राच्या काही तत्वांवरती, त्यांना मुनी असं म्हटलं जातं. ऋषींचं वर्णन जे येतं ते ऋषी जे आहेत ते विशेष काहीतरी साधक आहेत. ते किंवा काही ऋषी जे आहेत ते महान आहेत, ज्यांचं निर्मिती भगवंतांकडून खास काही कार्यासाठी झालेले आहेत ते ऋषी आहेत. मुनी हा साधारण व्यक्ती असू शकतो जो योग्य प्रकारे तर्कवितर्क करतो, योग्य प्रकारे त्याचं शास्त्रांचं समजण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करतो, पण मनाने त्या कुठल्या गोष्टी करत नाही. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा मेंटल स्पेक्युलेशनला बऱ्याच वेळा त्याची निंदा करतात, तो मुनी नाहीये. पण त्याचबरोबर मुनी जो आहे तो नेहमी वेगवेगळ्या तत्वांवरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती विचार करत असतो आणि त्याचं योग्य ते काही निर्देशन करत असतो. ठीक आहे. त्यामुळे नारद मुनी. हरी बोल प्रभूजी. इथं व्यासदेवांना मुनी म्हणले, मग व्यासदेव ऋषी म्हणून पण संबोधले जातात ना? व्यासदेव जे आहेत हे व्यास ऋषी म्हणून पण म्हटलं जातं, व्यास मुनी पण म्हटलं जातं त्यांना. शक्यतो त्यांना व्यास मुनी म्हणूनच ओळखलं जातं. आणि विशेष करून व्यासदेवांनी शास्त्र समजून घेऊन ते आपल्यापर्यंत दिलेले आहेत. त्यामुळे ते शास्त्रांवरती सखोल अभ्यास करणारे विशेष मुनी आहेत. त्यामुळे त्यांचं मुनींमध्ये वर्णन करा.
हरे कृष्ण. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? श्लोक क्रमांक 38. दंड त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, दंडोदय दंडोदयता दयताम अस्मी निरितस्मी जिगीषताम मौनम चैवास्मि गृहाणाम ज्ञानम ज्ञानवतामहम. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे. तर जी पनिशमेंट दिली जाते, जो दंड दिला जातो, तो दंड जो आहे हा भगवंत आहे. बऱ्याच वेळा भारतामध्ये पहिल्यांदा कॅपिटल पनिशमेंटला मराठीत काय म्हणतात, राजदंड जो दिला जायचा, तो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टीचा स्वीकार केला जात नाहीये. पण तशा प्रकारचे दंड जे आहेत ते दंड सुद्धा भगवंत आहेत. म्हणजे जी कोणतीही शिक्षा दिली जाते एखाद्या अपराधाबद्दल, ती शिक्षा जी आहे, तो दंड जो आहे तो भगवंत आहे. जे विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे. जे योग्य प्रकारे विजय प्राप्त करणारे जे आहेत त्यांची नीती जी आहे ती नीती भगवंत आहे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगते, रहस्यामधील मौन मी आहे. कुठलंही रहस्य जे आहे, विशेष करून एक विशेष रहस्य आपण सध्या अध्ययन करत आहोत, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम. तर ती त्या जे रहस्य आहे त्यातलं जे मौन आहे, कुठल्याही रहस्यामध्ये मौन हे अतिशय महत्वाचं आहे. मौन ठेवणं ते महत्वाचं आहे. त्यामुळे भगवंत इथे फार उत्कृष्ट असं सांगतात, रहस्यामधलं जे मौन आहे ते मी आहे. आणि ज्ञानीजनांमध्ये जे ज्ञान जे आहे, जे ज्ञानीमधले जे विशेष विभूती आहे ती सुद्धा मीच आहे. त्यानंतर शेवटचा श्लोक क्रमांक 39. यच्छापि सर्वभूतानां बीजं तदम अर्जुन न तदस्मी विना यस्यान् मया भूतं चराचरम. तसेच हे अर्जुन, सृष्टीचे बीज मी आहे. अहम बीज प्रजापिता भवंसा. मी जो आहे हा सर्व जनांचा, सर्व जीवांचा पिता आहे. त्याच प्रकारे ही सृष्टीचं बीज सुद्धा भगवंत आहे. या सृष्टीचं बीज मी आहे. कोणत्याही चर आणि अचर प्राण्यांमध्ये प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. तर जो प्राणवायू आहे ते भगवंत आहेत. भगवंत जे आहेत तेच सर्व चर आणि अचर, इथे फक्त चर नाही, चर आणि अचर दोन्हींचं सांगितलेलं आहे. हे भगवंतांशिवाय राहू शकत नाही. भगवंत जे आहेत हे सर्व चर आणि अचर गोष्टींना सांभाळणारे आणि त्यांचं रक्षण करणारे आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आतापर्यंतच्या पूर्ण चर्चेवरती या सर्व विभूती योगाबद्दल? ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आणि भगवंत त्यामुळे पुढे सांगतात श्लोक क्रमांक 40 मध्ये की ह्या कुठल्या गोष्टी, या भगवंतांच्या विभूतीला अंत नाहीये. भगवंतांच्या विभूती, भगवंतांचं जे ऐश्वर आहे, भगवंतांचं जी दिव्यता आहे त्याला कुठलाही अंत नाहीये. आणि त्यांच्या अशा अनंत अनंत अशा विभूती आहेत. आणि त्यामुळे भगवंतांचं ऐश्वर्यवान सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झालेल्या आहेत, हे तू जाण. आणि ह्या आपण ज्या विभूती ऐकल्यात किंवा छोट्यातल्या थोड्याफार ज्या काही विभूती आहेत त्या भगवंतांचं एक कुठलं तरी छोटस एक स्फुल्लिंग आहे, त्याच्यातून उत्पन्न झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या अनंत देहातून अनंत शक्तीद्वारे अनंत विभूती ज्या आहेत ह्या भगवंतांच्या प्रकट होतात. आणि त्यामुळे भगवंत जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे आपल्याला समजतं. जेव्हा आपण ईश्वर हा भाग समजण्याचा प्रयत्न करतो भगवद्गीतेतून, तो या अध्यायाद्वारे आपण पाहतो की कशा प्रकारे ईश्वर जे आहेत, भगवंत जे आहेत हे परम ईश्वर आहेत, भगवंत जे आहेत हे महेश्वर आहेत, हे त्रिलोकेश्वर आहेत. भगवंत जे आहेत हे सर्व श्रेष्ठ आहेत. त्यानंतर भगवंत जे आहेत हे प्रत्येक जीवात्म्यामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी सुपर सोल परमात्मा रूपाने आहेत, हे श्लोक क्रमांक 42 मध्ये सांगतात. आणि हे सर्व सांगितल्यानंतर आपण पाहतो श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 11, त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हे विश्वरूप दर्शन योग सांगतात. पूर्ण विश्वरूप जे आहे त्याचं दर्शन, त्याचं जे महिमा जे आहे हे वर्णन करण्यात आले. आतापर्यंत श्लोक क्रमांक 34 पर्यंत चर्चा झाली, बरोबर?
किती श्लोकांवरती चर्चा झाली आतापर्यंत? रोजी 31 पर्यंत झाले. अच्छा, 31 पर्यंत चर्चा झाली. 31. हा. तर ह्या प्रभूजींनी ह्याचं पूर्ण सेक्शन सांगितले होते ना, कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये काय काय? हो, सांगितले होते. पहिले 4 श्लोक जे आहेत ते अर्जुनाची विनंती आहे भगवंतांना की तुम्ही कृपया तुमचं विश्वरूप दर्शन दाखवा. त्याच्यानंतर पुढचे 4 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत ते विश्वरूपाचं वर्णन करतायत. त्याच्यानंतर विशेष करून संजय पुन्हा इथे आलेले आहेत. संजय सांगताय श्लोक क्रमांक 9 ते 14 मध्ये की अर्जुनाला कशा प्रकारे हे विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे आणि अर्जुनाने काय काय विश्वरूपामध्ये विशेष पाहिलेलं आहे. विश्वरूपाचं शरीर, त्यांचे हात, त्यांचे आखे, डोळे, त्यांचे जे त्यांचे शस्त्र अस्त्र, या सगळ्या गोष्टींचं अर्जुनाने पाहिलंय आणि अर्जुन हे सगळं पाहून जो आहे अतिशय नम्र झालेला आहे. अर्जुन जो आहे थोडासा घाबरलेला पण आहे आणि तो भगवंतांना प्रणाम करतोय अर्जुन हे सर्व पाहून. त्यानंतर श्लोक क्रमांक 15 ते श्लोक क्रमांक 31 मध्ये अर्जुनाचा अनुभव व्यक्त केलेला आहे. हा जो विश्वरूप जे आहे ते पाहिल्यानंतरचा की कशा प्रकारे हे जे विश्वरूप आहे हे मला पाहणं अतिशय अशक्य आहे. अर्जुन म्हणतोय की मला हे माझ्या डोळ्यांनी धारण करणे किंवा माझ्या समोर ही जी महान गोष्ट उभी राहिलेली आहे, कृष्णा तुमची जी महानता आहे ती मला माझ्या दृष्टीपात पाहणं मला फार अडचणच आहे. त्यामुळे नंतर भगवंत जे आहेत अर्जुन पुढे सांगतोय की हे कालरूप आहे. हे कालोस्मी म्हणजे जे भगवंत जे आहे काळ आपण विभूतीमध्ये पाहिलं होतं तसे हे जे विश्वरूप जे आहे हे कालरूप आहे. त्याच्यामुळे त्याने त्याचं कसल्याही प्रकारचे आदी अंत आणि मध्य कोणालाही समजू शकत नाही आणि हे विश्वरूप सर्व ठिकाणी विस्तृत झालेलं आहे आणि हे विश्वरूप जे आहे हे अनलिमिटेड आहे. त्याची शक्ती जी आहे ही अतिशय जास्त आहे आणि ह्या विश्वरूपामध्ये त्यांनी आणखी विशेष अर्जुनाने एक गोष्ट पाहिली ती म्हणजे देवी देवता सुद्धा विश्वरूपाचं दर्शन घेऊन त्यांना पुष्पवृष्टी करतायत, त्यांना प्रार्थना करतायत वेगवेगळ्या प्रकारे आणि हे सगळं पाहून अर्जुन अतिशय घाबरलेला आहे. पुढे आपण शेवटचे जे काही श्लोक आहेत 26, 27, 28, 29, 30, 31 त्याच्यामध्ये अर्जुन विचारतोय की तुम्ही कोण आहात, तुमचं ह्या रूपाचं ध्येय काय, अशा प्रकारचे प्रश्न अर्जुन इथे विचारतो आणि अर्जुन जो आहे ते पाहतोय की हे विश्वरूप जे आहे इतकं अकराळ विक्राळ आहे आणि ह्या अकराळ विक्राळ विश्वरूपामध्ये कोणीच टिकलेलं नाहीये. सर्व जे राक्षस, सर्व जे समोर युद्धभूमीमधले जे सगळे राजे, महारथी, रथी महारथी आहेत त्यांचाही पूर्ण 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 नाश झालेला आहे. तर हे सगळं पाहून अर्जुन विचारतो की तुमचं ध्येय काय, तुम्ही का आलेला आहात. ते अर्जुनाचा एक विशेष प्रश्न जो आहे हा भगवंतांना अर्जुनाने विचारलाय. कृपया मला सांगा, उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात, तुम्हाला प्रणाम करतो, का कृपया माझ्यावरती प्रसन्न व्हा, तुम्ही आदिपुरुष आहात, मी तुम्हाला जाणूच इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही. अर्जुन हा इथे प्रश्न विचारतोय भगवंतांना. तर हे विश्वरूप दर्शन जे आहे ही पाहण्याची अर्जुनाची जेवढी उत्सुकता होती तेवढीच उत्सुकता अर्जुनाला लवकरात लवकर विश्वरूपातून बाहेर पडण्यासाठी होती. विश्वरूप जे आहे ते अतिशय अकराळ विक्राळ रूप होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा दुर्योधन अर्जुन हे पाहून अतिशय घाबरलाय. जो अर्जुन भगवंतांचा भक्त आहे त्याने ज्या अर्जुनाने भगवंतांकडून काहीच वेळापूर्वी त्यांची विभूती त्याचं वर्णन ऐकलेलं आहे, जो अर्जुन नेहमी माहिती की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहे, तेच संहारक आहेत हेही त्याने पाहिलेलं आहे, तरीही पाहून तो घाबरला. पण दुर्योधन किती मूर्ख बुद्धीचा होता की त्याला या गोष्टी समजल्या नाही. अर्जुन घाबरलेल्या अवस्थेमध्ये आता हा प्रश्न विचारतो की तुम्ही कोण आहात आणि आता इथे भगवंत त्या गोष्टीचं उत्तर देणार आहे की मी कोण आहे आणि त्याचबरोबर माझं इथे या रूपाचं प्रयोजन काय आहे याचं भगवंत आता उत्तर देत आहेत. विशेष करून श्लोक क्रमांक 32 ते 34 मध्ये भगवंत सांगतात की मी वेळ आहे, मी काळ आहे, कालोस्मी लोकशय पुत्र. आणि त्याचबरोबर अर्जुन तू फक्त माझा एक हे निमित्त मात्र आहे ना भवसव्यसाची. भगवान सांग की तू फक्त निमित्त मात्र बन, तू फक्त एक इन्स्ट्रुमेंट बन भगवंतांच्या हातामध्ये आणि तू कार्यरत राहा. श्लोक क्रमांक 32. कालोस्मी लोकशय कृतवृद्धो लोकान् समाहूर्तिं मिह प्रवृत्तम ऋतेपि तां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रतिनिच्छेदो योधा
श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे, कालोस्मी. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. लोकक्षय कृतवृद्धो, संहार करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त ते प्रभुपाद विशेष करून पांडवांव्यतिरिक्त सांगतात, दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. ऋत्वेपी त्वां भविष्य सर्वे येव स्थिता प्रतंती कुश योद्धा. सर्व जे योद्धा आहेत त्या सर्व योद्ध्यांचा या कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये मृत्यू होणार आहे, विनाश होणार आहे. भगवंत इथे सांगतात अर्जुनाला, अर्जुन तू फक्त ह्या गोष्टी पाहत राहा, या सर्व गोष्टी माझ्याद्वारेच याचा विनाश होणार आहे. तुला फक्त निमित्त बनायचं आहे, तुला फक्त हे युद्ध करण्यासाठी तयार व्हायचंय. तुला कित्येक अशा ठिकाणी पाहिलंय की भगवंतांनी अर्जुनाचं वारंवार रक्षण केलं. विशेष करून जेव्हा युद्ध संपल्यानंतर अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की आधी तू खाली उतर. अर्जुन म्हणत होता, नाही भगवंत तुम्ही उतरा, नंतर उतरा. अर्जुन म्हणाला, भगवंत सांगतात नाही, तू सहन करू शकणार नाहीयेस. म्हणजे अर्जुनावरती कित्येक असे शस्त्र आले होते की त्याच्यामुळे अर्जुनाचा कधीच विनाश झाला होता. पण तरीही भगवंतांनी अर्जुनाचं रक्षण केलं. आणि ह्या अर्जुनाद्वारे भीष्म पितामहांचा किंवा मोठे मोठे आणखी रथी महारथी जे आहेत, कर्णासारखा जो अतिशय शक्तिशाली योद्धा होता, अशा योद्धांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांनीच केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याही जीवनात हे समजणं गरजेचं आहे की भगवंतांचे आपण फक्त एक हातामधले एक निमित्त बनू शकतो. आपण जे आहे कुठल्याही प्रकारे स्वतः करता नाही, ही भावना जी आहे करता असण्याची, ती लवकरात लवकर डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. या गोष्टी, ह्या संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची निर्मिती, त्याचा संहार, या दोन्ही गोष्टी भगवंत, आणि त्या गोष्टी त्या मेंटेन केल्या जातात, ज्या गोष्टी त्याचं सांभाळल्या जातात, त्याही भगवंतांद्वारेच होतात. त्यामुळे आपण जे आहोत कसल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही आपल्यामध्ये. आपण इंडिपेंडेंट नाही, आपण नेहमी भगवंतांवरती निर्भर आहोत, भगवंतांवरती डिपेंडंट आहोत, हे समजणं गरजेचं. श्रीकृष्ण हे आपला मित्र आहे आणि स्वयं भगवान आहेत, हे जरी अर्जुनाला माहित होते तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेला. म्हणून तो पुढे विचारतोय की या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय. आता अर्जुनाची जी परिस्थिती इथे समजण्याचा प्रयत्न करा. अर्जुनाने आपल्याला कोणालाही विराट रूप काय आहे त्याचं दर्शन झालेलं नाही, आपण फक्त ते ग्रंथातून वाचलेलं आहे. अर्जुनाने प्रत्यक्षात इथे पाहिलंय भयंकर आकाळ विक्राळ रूप, ज्याच्यातून त्याचे हजारो हजारो मुख आहेत, त्याचे हजारो हजारो हात आहेत, आणि त्या मुखातून हातातून एकदम विक्षिप्त गोष्टी होत आहेत. कोणाला मारलं जातंय, कोणाला चिरडलं जातंय, कोणाला जे आहे हे तोंडामध्ये अग्नीमध्ये फेकलं जातंय, कुठल्या अग्नी बाहेर येते, कुठून रक्त बाहेर येत आहे. असं एकदम अतिशय भयंकर असं रूप त्या अर्जुनाच्या समोर आहे. अर्जुन साधारण व्यक्ती नाहीये. अर्जुन अतिशय शक्तिशाली, जो इंद्र लोकापर्यंत पोहोचलेला व्यक्ती आहे. अर्जुन जो आहे अतिशय बुद्धिमान आहे, अर्जुनाला सर्व ज्ञात आहे, तरीही तो अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे. आणि आता हा गोंधळून अर्जुन जो आहे हा प्रश्न विचारतो, तुमचं प्रयोजन काय. प्रयोजनाचं लगेच भगवंत उत्तर देतात की मी काळ आहे, आणि ह्या काळाद्वारे इथे जे कोणी उपस्थित आहे तुमच्या पांडवांच्या व्यतिरिक्त सर्वांचा मृत्यू होणार आहे. यस्य ब्रह्मच शत्रम च उभे भवत ओदन मृत्युर्यस्तोप्यचेतनम क इथवा वेद सत यत्रस. अखेरीस सर्व ब्राह्मण, क्षत्रिय आणि सर्वजण भोजनाप्रमाणे भगवंतांद्वारे भक्षिले जातात. भगवंतांचे हे रूप सर्वभक्षी राक्षसांप्रमाणे आहे. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला या सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात. पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक भगवंतांकडून संहार होणार होता. तर इथे वर्णन येते कठोपनिषदामध्ये की जे कोणी या युद्धभूमीवरती उपस्थित होते त्या युद्धभूमीत सर्वांचा जो आहे हा मृत्यू होणार होता. तर हा कृष्णाचा पूर्णपणे योजना आहे. जरी दुर्योधनाने विचार केला असेल की मी हे युद्ध करतो आणि युद्ध जिंकणार, धृतराष्ट्राला वाटत असेल की मी हे सिंहासन सांभाळून ठेवणार, किंवा पांडवांना वाटत होतं की आम्ही हे युद्ध करतोय, की जसं अर्जुनाला वाटत होतं मी युद्ध करतोय आणि ह्या युद्धामध्ये जो काही त्रास होणार आहे त्याचं कारण मी ठरणार आहे, त्यामुळे त्याला दुःख होत होतं. म्हणून भगवंत सांगत होते तुम्ही कोणीच काही करत नाही, माझी ही योजना आहे, आणि ह्या योजनेमध्ये ह्या सर्व दानवांचा, राक्षसांचा आणि बाकीचे काही उपस्थित आहेत त्या सर्वांचा मृत्यू होणार. आणि फक्त मृत्यू होणार नाहीये, भगवंतांकडून त्यांचा
उद्धारही होणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी हे समजणं गरजेचं आहे की जे काही होत आहे, त्यामुळे ते लिहिलेलं असतं ना, जो भी होत आहे अच्छे के लिए होतं. अच्छे के लिए होत आहे की भगवंत त्या प्रत्येक गोष्टीचे नियंत्रक आहेत. आपल्याकडे स्वतःच असं काहीच स्वातंत्र्य नाही. युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता. युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते. कारण यामुळे निराश तरी वाटणार नव्हती, निराशा तरी वाढणार नव्हती. याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे, कारण ही माझी योजना आहे. आणि अर्जुनाला सांगितलंय तू फक्त निमित्त बन. तुला फक्त एका योग्य धर्माच्या कार्यामध्ये भाग घ्यायचा आहे. तू जरी नाही केलंस तर ही माझी योजना आहे, मला कशी करायची ती मी करणार आहे. यांचा सर्वांचा विनाश होणार. जर अर्जुनाने युद्ध थांबवले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता. जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडवणे शक्य नाही. वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच आज झाला होता. काळ हा संवारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींच्या भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे. काळ हा प्रकृतीचा नियम आहे, त्याला कोणीही अवॉइड करू शकत नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, जन्म आणि मृत्यू जो आहे हा नेहमी येतच राहणार आहे. आणि हा मृत्यू अटळ आहे, त्याला कोणीही आतापर्यंत टाळू शकलेलं नाहीये आणि कोणीही त्याला टाळू शकणार नाही. श्लोक क्रमांक 32 वरती कोणाचा काही प्रश्न आहे? भगवंत सांगतात की कालोस्मी, मी वेळ आहे आणि त्याचबरोबर मी जो आहे हा सर्वांचा संहारक आहे. श्लोक क्रमांक 33, तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्य जित्वा शत्रून् भुङ्गस्व राजं समुद्धतं मयैर्वेत्त निहिताः पूर्ववेभू निमित्त मात्रम भव सव्यसाची. सव्यसाची हे अर्जुनाचं नाव आहे. सव्यसाची म्हणजे एक्सपर्ट आर्चरर, जो कुठल्याही वेळेस कुठल्याही प्रकारे योग्य प्रकारे धनुष्य चालून बाण सोडू शकतो. दाही दिशांमध्ये तो युद्ध करू शकतो. तो महारथी होता. तो जो आहे, विशेष करून अर्जुनाला सव्यसाची नाव हे मिळाले कारण ज्याने जसं अर्जुनाचं नाव आहे गुढाकेश, ज्याने झोपेवरती नियंत्रण प्राप्त केलं होतं, जसं ज्याने अज्ञानावरती अंधकारावरती नियंत्रण प्राप्त केलं होतं, त्याचप्रमाणे सव्यसाची हे अर्जुनाचं नाव आहे, जो युद्ध करण्यामध्ये अतिशय प्रारंगत होता. त्या अर्जुनाला भगवंत सांगतायत निमित्त मात्र आहे ना, हे अर्जुन तू फक्त निमित्त मात्र बन, जस्ट बी अन इन्स्ट्रुमेंट. तर आपल्यालाही जीवनामध्ये फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये राहून भगवंतांच्या हातातली कटपुतली किंवा भगवंतांच्या हातातले योग्य प्रकारचं इन्स्ट्रुमेंट बनणं गरजेचं आहे. निमित्त मात्र बनणं गरजेचं आहे. अर्जुनाला भगवान सांगतात म्हणून उठ, युद्धास तयार हो, यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांच्याच पूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. त्यामुळे अर्जुनाला अर्जुन जो आहे हा निमित्त मात्र बनण्याचा अर्जुनाला एक संधी आहे. तशी आपल्यालाही प्रत्येक वेळेस जीवनामध्ये संधी आहे की भगवंतांच्या योजनेमध्ये भाग घेण्याची. आज जर तुम्ही परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं भागवतम ऐकलं असेल, वारंवार महाराज एक सुरुवातीला खूप छान गोष्ट सांगत. महाराज म्हणत आम्ही प्रचारक आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या तारुण्यामध्ये बरीच लोक जे आहेत हे वैराग्याचा स्वीकार करत नव्हते. हरे कृष्ण संस्थेमध्ये याला कोणी तयार नव्हतं. त्यावेळेस मी एकच होतो 1971 मध्ये जो ह्या संस्थेत आलो. पण आता मी पाहतोय हजारो व्यक्ती जे आहेत येत आहेत. तुमची विशेषता आहे, तुम्हाला प्रचार करणारे सगळे जे महान प्रचारक राधेश्याम प्रभू आणि बाकीचे आहेत किंवा मी स्वतः आहे, आम्ही प्रचार केलाय. हे जरी योग्य असेल, हे जरी खरं असेल, तरी कृष्ण जे आहेत हे प्रचार करत आहेत. कृष्ण जे आहेत हे सर्व गोष्टी करत आहेत, वारंवार महाराज सांगतो. त्याच प्रकारे आपल्यालाही आपण पुस्तक वितरण करतोय, प्रचार करतोय किंवा आपण कुठे कीर्तन करतोय, कुठलीही सेवा करतोय, ही भगवंतांच्या नियंत्रणामध्ये होते आणि भगवंतच आहे. आपलं जीवन कुठल्याही गोष्टी आपण करतोय त्या भगवंतांच्या नियंत्रणात. मग का नाही आपण फक्त भगवंतांच्या संबंधित गोष्टी कराव्यात. आणि जेव्हा भगवंतांच्या संबंधित आपण त्या गोष्टी करतो त्यावेळेस नक्कीच आपण भगवंतांच्या हातातलं एक इन्स्ट्रुमेंट बनू शकतो, भगवंतांच्या हातातलं एक निमित्त बनू शकतो. त्यामुळे मग आपण फंड कलेक्शन असो, पुस्तक वितरण असो, आपल्याला निमित्त बनणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आपण इथपर्यंत पोहोचणं, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, त्याला पुस्तक देणं, ग्रंथ देणं हे अतिशय गरजेचं आहे.
आपण बाकीची त्याने घेणं न घेणं, त्याची बुद्धी कशी होईल, त्याचं परिवर्तन काय होईल, ते सगळं भगवंतांच्या नियंत्रणावर. पण आपण ते कार्य करून आपण एक खूप सारं सौभाग्य जे आहे ते प्राप्त करतोय ह्या गोष्टीद्वारे. तर त्यामुळे इथे भगवंत सांगतायत निमित्त मात्रेण भव सव्यसाची. अर्जुन, हे युद्ध होणारच आहे, यांचा विनाश होणारच आहे. तुला ह्या योग्य धर्माच्या कार्यामध्ये भाग घेण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे, ती तू दौडू नकोस, तू ती सोडू नकोस संधी. प्रभुपादांच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला खूप उत्कृष्ट संधी मिळालेली आहे भगवंतांच्या या सेवेमध्ये लागण्याची. आणि ही एक विशेष, आणि अर्जुनाला भगवान सांगतायत की तू जेव्हा निमित्त बनणार आहेस, त्यात मला काही नाही, तुलाच तुझं विशेष गुणगान होणार आहे. महाभारतामध्ये युद्ध जिंकण्यामध्ये अर्जुनाचं खूप गुणगान होतं. अर्जुनाला महारथी, अर्जुन प्रमुख, अर्जुन विशेष आहे, असं अर्जुनाचं वर्णन होतं. आणि अर्जुनाशी भगवंतांनी विशेष संवाद साधलेला आहे, ही भगवद्गीता आली त्यावेळेस अर्जुनाचं खूप गुणगान होतं. भगवंत सांगतात तू जेव्हा निमित्त बनशील त्यावेळेस तुझं गुणगान होणार आहे, त्याची तुझी कीर्ती महान गायली जाणार आहे सर. जसं आपण गुरुपूजेला एबे यश हुशुक त्रिभुवन गुरुपूजेमध्ये गातो, तर गुरूंची जी गुणगान आहे, महती जी आहे, महानता, हे तिन्ही त्रिभुवनात गायली जाते. तशाच प्रकारे जो व्यक्ती कृष्णाच्या सेवेमध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून देणार आहे आणि स्वतःला करता न समजता भगवंतांना करता समजणार आहे, त्याची महती जी आहे ही त्रिभुवनात गायली जाते. तर निमित्त मात्रेने भव सव्यसाची हा महत्वाचा शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो की तुला यश प्राप्त होणार आहे, तुझी कीर्ती महान होणार आहे, तुला फक्त ह्या योग्य धर्माच्या कार्यामध्ये निमित्त बनायचं आहे. ही माझीच योजना आहे, माझ्या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी तुला संधी मिळत आहे. आपल्याला जर भगवंतांनी सांगितलं येऊन की हे जे पुस्तक वितरण, हा जो प्रचार, हे जे कीर्तन, हे जे प्रसाद वितरण, ही माझी योजना आहे, तुम्ही भाग घ्या, आपण किती उत्साहाने भाग घेऊ. त्याचा बघा इथे अर्जुनाला सांगण्यात आहे की अर्जुन, ही माझी योजना आहे, उठ, तस्मात उत्तिष्ठ. भगवंत सांगतात की आता अर्जुन तू उठ, आता तस्मात त्वम उत्तिष्ठ यश लभस्य जित्वा, जिंकून हे यश जे आहे ते प्राप्त कर, असं सांगून भगवंत अर्जुनाला इथे प्रोत्साहन देत आहे. काही प्रश्न कोणाचा श्लोक क्रमांक 33 वर? ठीक आहे, श्लोक क्रमांक 34. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधा वीराणां मया हंतास्त्व जहीमा विद्वतिष्ठा युद्धस्थ जेतासी रणे सपत्नाम. आता इथे जे महान महारथी जे आहेत त्यांचं भगवंतांनी नाव घेतलंय. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांचा मी पूर्वीच मारलेले आहेत, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर, ज्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. आता इथे ना विराट पुरुष बोलतायत बरं का, किती महान असा आवाज तिथे आला असेल त्या युद्धभूमीवरती. अर्जुन अजूनही घाबरलेलाच असेल, त्याची भीती आणखी वाढत असेल. इथे द्रोण, भीष्म, कर्ण हे सगळे योद्धे आहेत ज्यांच्याशी स्वतः अर्जुनाला युद्ध करायचंय. आणि ह्या सर्व योद्ध्यांची जे युद्ध अर्जुनाला करायचंय, हे भगवंतांनी आधीच सांगितलंय, अर्जुन तुला यांच्याशी युद्ध करायचंय, हे तुला अतिशय प्रिय आहे. विशेष करून द्रोण आणि भीष्म हे अर्जुनाला अतिशय प्रिय आहेत. कर्ण जो आहे त्याला पाहिल्यानंतर अर्जुनाला अतिशय क्रोध यायचा, किंवा अर्जुन जो आहे त्याला कर्णाची आठवण करून देऊन भगवंत पुन्हा सांगतायत की अरे हाच तो कर्ण, त्याने प्रेरित केलं होतं दुर्योधनाला की द्रौपदीचं वस्त्रहरण करायला हवं. उठ अर्जुन. किंवा द्रोण आणि भीष्म यांना पाहून तू हळवा होऊ नकोस, तू विचलित होऊ नकोस, तुला व्यथित होऊ नकोस, तुला हे युद्ध करणं गरजेचं आहे. यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, यांचा मृत्यू हा अटळ आहे. मी काळ म्हणून त्यांचा मृत्यू म्हणून येणारच आहे. पण तू ह्या कार्यामध्ये माझ्या बरोबर सहभागी हो आणि युद्धामध्ये तू शत्रूवर नक्कीच विजय प्राप्त करशील, याची शाश्वती मी देतो भगवान. युद्धस्व जेतासी रणे सपत्नाम. या युद्धभूमीमध्ये तुझी नक्कीच विजय होईल, हे मी तुला सांगतोय. तात्पर्य, प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते, परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा आहे की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात, त्या भक्तांना भगवंत सारे श्रेय देतात. शिलप्रभुपादांना जे श्रेय मिळालेलं आहे ते शिलप्रभुपादांची जी भगवंतांप्रतीची जी उत्कृष्ट भक्ती, जी शरणागती आहे भगवंतांप्रतीची, गुरूंच्या आणि भगवंतांच्या प्रतीची त्यांनी शरणागती दाखवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या इतकं उत्कृष्ट श्रेय मिळालेलं आहे. एकदा एक श्री वैष्णव आचार्य जे आहेत ते
आपल्या काही वर्तमान आचार्य वृंदांशी बोलत होते. त्यांना सांगत होते की इस्कॉन संस्था जी आहे याचा प्रचार प्रसार हा एवढा वाढतोय एका कारणामुळे, कारण तुम्ही तुमचे जे गुरु आहेत, परमगुरु, जे तुमचे सर्वांचे आपले सर्वांचे जे शिक्षा गुरु आहेत श्रील प्रभुपाद, यांची तुम्ही नियमित रूपाने पूजा करता. त्यांनी दिलेले जे शिक्षण आहे, त्यांनी दिलेले जी ज्ञान आहे त्याचं तुम्ही हृदयपूर्वक पालन करता. त्यामुळे ह्या संस्थेचा विशेष वृद्धी होत आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रभुपादांची जी महती आहे ती प्रभुपादांच्या शरणागतीमुळे, कृष्णाला केलेली शरणागती आहे त्याच्यामुळे प्राप्त झालेली आहे. तर जो भक्त जो आहे हा भगवंतांना शरणागत होतो, त्याचं जे श्रेय जे आहे भगवंत त्याला सर्व श्रेय देतात. म्हणून जीवनाचे राहाट गाडे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येक जण कृष्ण भावना भावित कर्म करू शकेल. आपले जीवन अशा प्रकारे चालवावं जेणे प्रकारे प्रत्येक कर्म जे आहे हे कृष्ण भावना भावित होईल. आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते. भगवंतांची योजना हीच भगवंतांची योजना असते. सॉरी, भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनेचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्ष यशस्वी व्हावे. तर हा प्रश्न बऱ्याच वेळा पडू शकतो की मी कसं समजू की भगवंतांची योजना काय आहे? तर भगवंतांची योजना जी आहे ही आपल्याला नक्कीच समजेल कशाद्वारे? इथे प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या कृपेद्वारेच आपल्याला त्यांची योजना काय ती समजेल. त्यामुळे आपल्याला फक्त निमित्त मात्रेनं भवसत्साची एक योग्य प्रकारचं इन्स्ट्रुमेंट भगवंतांच्या हातामध्ये बनायचं आपल्याला, आणि आपलं जीवन जे आहे हे भगवंतांवरती निर्भर राहून राहील. अवश्य लक्षिबो कृष्णा येई विश्वास, कृष्ण माझं नक्की रक्षण करतील हा विश्वास ठेवून आपण पुढे जायचं. जे योग्य आहे ते कृष्ण सर्व काही करतील हा विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या आशीर्वादाने, कृपाने, त्यांच्या दिलेल्या संदेशाद्वारे, त्यांच्या दिलेल्या माहितीद्वारे करणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 35. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 34 पर्यंत? तर श्लोक क्रमांक 35 ते श्लोक क्रमांक 46 इथे संजय जो आहे काय काय पाहिलं, केशव म्हणजे कृष्णाने काय काय सांगितलं त्याच्याबद्दल वर्णन करतोय. आणि विशेष करून श्लोक क्रमांक 36, 37, 38, 39, 40, 46 पर्यंत अर्जुनाने वेगवेगळ्या प्रार्थना केलेल्या आहेत त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. संजय उवाच एतच्छ्रुतावचनं केशवस्य कृताञ्जलि वेपमान किरीटी नमस्कृतां भूय एवाह कृष्णं सगद्गतं भीत प्रणम्यम, घाबरत भीत अर्जुन जो आहे हा भगवंतांना प्रणाम करतो. संजय धृतराष्ट्र म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवंत श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन जो आहे घाबरत जो आहे भगवंतांना म्हणाला. अरे इतकी विशेष गोष्ट आहे. हे एवढं पाहिल्यानंतर आता इथे संजय सांगतोय की असं महाभयंकर विराट रूप जे आहे त्याचं दर्शन होत आहे संजयाला, तिकडे अर्जुनाला झालं होतं. आणि हे धृतराष्ट्र ऐकतोय, ऐकल्याद्वारे त्यांनी हे एवढं महाभयंकर विराट रूप जे त्याचं दर्शन घेतलंय, त्याचं वर्णन पाहिलंय. संजय सांगतोय की अर्जुन स्वतः घाबरलाय, भीत गोंधळून म्हणलाय. तरी धृतराष्ट्राला काहीही फरक पडला नाही. तरीही त्याने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला नाही. तो राजा होता, त्याला युद्ध थांबवण्याचा आदेश देण्याचा पूर्ण अधिकार होता, तरी त्याने युद्ध थांबवलं नाही. तरीही तो जो आहे हा संहार जो आहे हा करण्यास कारणीभूत ठरला. कारण हा संहार जो आहे हा धृतराष्ट्र नाही, दुर्योधन नाही किंवा अर्जुन नाही, हा भगवंतांच्या नियंत्रणात झालेला आहे. भगवंतांचं जे कार्य आहे प्रत्येक युगामध्ये येऊन जे विनाशायच दुष्कृतम परित्राणाय साधूनाम, इथे उत्कृष्टता आपण पाहतोय हा श्लोक. जे साधू आहेत, पांडव आहेत, त्यांचं रक्षण, विनाशायच दुष्कृतम जे विनाशकारी आहेत त्यांचा विनाश आणि धर्म संस्थापना, आणि जशा प्रकारे धर्माची स्थापना करणे हे भगवंतांनी केलेलं उत्कृष्ट कार्य आहे. तर द्वापर युगामध्ये जे काही राक्षसी स्वरूपाचे व्यक्ती होते त्या सर्वांचा नाश जो आहे हा भगवंतांनी या महाभारताच्या युद्धाद्वारे केला. तर अर्जुनाने इथे घाबरत हात जोडलेले आहेत भगवंतांना प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे अर्जुनाने.
अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव तव प्रकृत्या जगत्प्रहृष्य तनुरुञ्जते च रक्षासि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध्या. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरुक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन रिक्तस्था पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. अर्जुन जो आहे हे पाहतोय, अर्जुन पाहतोय की जे सिद्ध पुरुष, जे देवी देवता आहेत, जे महान ऋषीमुनी जे आहेत, हे भगवंतांना प्रार्थना अर्पण करतायत, त्यांच्या समोर नतमस्तक होत आहेत. पण जे राक्षस स्वरूपाचे व्यक्ती जे आहेत ते इथं पळून चाललेले आहेत आणि त्यामुळे भगवंत जे काही घडते ते योग्यच घडतंय, बरोबर आहे. इथे एक विशेष गोष्ट इथे सांगण्यात आलेली आहे अर्जुनाद्वारे. स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत प्रहृष्य तनुरज्जतेच. हे जग जे आहे हे अतिशय प्रहुष्यती, आनंदित झालेले आहे. कशामुळे? ह्या तुमची जी कीर्ती आहे, तव प्रकीर्त्या, तुमची जी कीर्ती आहे त्याचं जेव्हा गान होत आहे, कीर्ती जी आहे तुमच्या कोणी लोकांनी ऐकलंय, विशेष करून तुमचं नामश्रवण झालेलं आहे. हे केशव, हे माधव, हे गोविंद, हे तुमचं नामश्रवण झालेलं आहे. त्या श्रवणामुळे हे जग जे अतिशय हर्षोल्लासित झालेले, अतिशय आनंदित झालेलं आहे. तर सगळे लोक आणि त्याचबरोबर सर्वजण जे आहेत हे तुमच्यावरतीच पूर्णपणे निर्भर अनुरूप आहेत. कुरुक्षेत्रातील तात्पर्य, कुरुक्षेत्रातील युद्धाचा काय परिणाम होणार हे श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला. भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला, श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे. श्रीकृष्ण हे भक्ताचे पालन करता आहेत. त्याचबरोबर अनिष्टाचा नाश करणारे आहेत. इथे दोन गोष्टी आहेत. भगवंत जे आहेत हे नाश करणारे आहेत, त्यामुळे भगवंतांचा विनाश रूप ह्याचंही वर्णन अर्जुन करतोय. त्याचबरोबर हर्षोल्लासित म्हणजे आनंद प्रदान करणारं कृष्णाचं रूप जे आहे, त्या दोन्ही गोष्टींचं अर्जुन इथे वर्णन करतो. तुम्ही जे आहेत, तुम्हाला पाहून व्यक्ती प्रसन्नही होतोय, ज्या गोष्टी व्हायच्या ते योग्यही होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्याचाही विनाश होत आहे. या दोन्ही गोष्टींचं वर्णन आहे. या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवतागण, सिद्ध, उच्चतर लोकांचे बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे हे सुद्धा युद्धाचे निरीक्षण करत होते. अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या, परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाहीत आणि भगवंतांच्या प्रलयकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले. श्रीकृष्णांनी भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीचे अर्जुनाने स्तुती केली आहे. भगवंतांची कार्ये कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो. ठीक आहे, मला 1 वाजता एक महत्वाची मीटिंग आलेली आहे. आपण आता इथे विराम देऊयात. जर भक्तांनी अभ्यास केला असता तर आपण विभूती योगाचं पटापट अध्ययन केलं असतं. तर माझा विचार होता की हा अध्याय आज कमीत कमी या अर्जुनाच्या ज्या प्रार्थना आहेत त्या पूर्ण करा, हा विचार होता. प्रभूजी, आम्ही केला होता अभ्यास, पण मी उशिरा जॉईन झाले. तोपर्यंत तुम्ही शिकवत होता म्हणून मी काही म्हणाले नाही. मग तुम्ही एक चूक केली, दुसरी चूक केली. हरे कृष्ण. प्रभूजी, ओपन बुक साठीचे क्वेश्चन्स देतात का? ठीक आहे, पुढच्या रविवारपर्यंत पाठवतो. ओके प्रभूजी, ठीक, धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्ण की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. जय.